गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज मी आलेले काळा घोडा फेस्टिवलला। हे फेस्टिवल चर्चगेटला लोकेशन आहे आणि इथे बघायचं आहे काय काय असतं। मी फर्स्ट इयर आली आहे आणि मला अनुभवायचं आहे इथे आर्ट काय असतं। आणि इथे एंट्री आहे, फ्री एंट्री आहे। स्कॅन करायचा QR कोड आणि एका QR कोडवर बुक करायला 3 तिकीट्स अवेलेबल आहेत फक्त। बाकीचे जेवढे ग्रुप आहे ना तसं स्कॅन करत जायचं फ्री तिकीट्सला, बाकी ना पेमेंट पण आहे तिथे। आणि इथे वेगवेगळे स्टॉल्स आहेत। इथे बघू शकता केवढे वेगवेगळे बिहारवरचे, न्यू दिल्लीचे इथे वेगवेगळे स्टेजचे स्टॉल्स लागलेले आहेत। प्रत्येक त्यांच्या वेगवेगळे कॉलेजचे वगैरे सगळे आलेले आहेत। इथे उत्तर प्रदेशला लागलं आहे, मणिपूर, हे वेगवेगळे स्टेटचे वेगवेगळे जे व्हरायटीज असतात ते लावले तिथे लोकांनी। इथे असे वेगवेगळे स्टॉल्स मस्त मस्त आहेत, पेंटचे वगैरे खूप छान छान स्टॉल्स आहेत। आणि हे 25 जानेपासून चालू झालं आहे ते 2 फेब्रुवारीपर्यंत आहे, तर तुम्ही नक्की विजिट करा। इथे खूप मस्त मस्त आहे। एक वेगवेगळे प्रकारचे आर्ट्स आहेत। हे ज्यांना आर्टमध्ये खूप आवड आहे त्या लोकांनी हे नक्की प्लेस विजिट करायला हवे। इथे आम्ही सगळे फ्रेंड्स आलेले आहेत आमचे। आणि आता इथे आम्ही आलेले सगळे भेटलो, आम्ही सगळे फ्रेंड्स आमचे। हां, फायनली एवढ्या वेळ आम्ही शोधत एकमेकांना। ही पागलमुळे ही सृष्टी आहे, हिरोईनी आहे, ही मंजिरी नाही, मंजिरी नाही, मुगाश्री आहे, आणि ही श्रद्धा आहे आमची एक फ्रेंड। आणि आता आम्ही चला अजून घोडे बघायचे आम्हाला। इथे वेगवेगळे प्रकारचे घोडे केलेले आणि इथे त्यांची इन्फॉर्मेशन सुद्धा लिहिलेली आहे। प्रत्येक ह्याचे इन्फॉर्मेशन लिहिलेले आहेत घोड्याचे, की कोणत्या प्रकारचा घोडा आहे किंवा काय आहे ते सगळं लिहिलेलं आहे। इथे विलेज लेदर क्राफ्ट, राजस्थानची लेदरचं हे असतं। सो इथे सगळ्या लेदरच्या चप्पल आहेत, खूप मस्त वाटते। कलर तर बघा काहीतरी युनिकच कलर आहे ते। आणि इथे गर्दी बघा किती आहे स्टॉलला आहे। आपण फॉरेनर्ससुद्धा विजिट करतात तर आपण पण विजिट करायला हवं। इथे वेगळे मस्त मस्त लखनवी तर लखनवीचं हे असतं, ट्रेंड असतो तो कुर्त्यांचं, ते पण आहे। तुम्ही बघा इथे खूप गर्दी आहे आणि लवकरात लवकर इथे विजिट करा। आणि इथे खूप बसायला पण प्लेसेस आहे, मस्त फोटो काढायला खूप छान येतात फोटो। आणि इथे वेगवेगळे प्रकारचे हॉर्स केलेले आहेत, तर तिथे त्या लोकांनी सगळी इन्फॉर्मेशन पण दिली आहे की काय आणि कसं हॉर्स केलं आहे। किंवा अजून तिथे अम्ब्रेलाज पण लावलेत की ऊन असेल तर खूप इथे येऊन तुम्ही थांबू शकता। इथे स्टॉल्ससुद्धा आहेत, पाणी पियायचे, बॉटलचे, ज्यूसचे, ते सगळे स्टॉल्ससुद्धा अवेलेबल आहेत। इथे अजून थोडं पुढे जाते आणि बघते अजून काय काय आहे। इथे असं मुंबईचं केलं आहे आणि ते असे फोटो काढू शकतात। इथे ते मिरर आला आहे ट्रेंडिंगचा, तो आहे। आणि ते BSTची बस केली आहे, टॅक्सी केली आहे आणि त्याच्यानंतर ते लोकलसुद्धा केलेली आहे अशी। जसं मस्त सजवलं आहे फोटो काढण्यासाठी आणि इथे सगळं असं बाजूने दाखवलं आहे ते लोकांनी सगळं, ते सुद्धा अप्रतिम वाटते बघायला। ते वेगवेगळे फोटोशूट करायला सुद्धा आहेत मस्त मस्त। आणि इथे काका इथे वेगवेगळे फोटो देत होते बघा, खूप वेगवेगळे आहेत, ती मस्त वाटते बघा। हा हॉर्ससुद्धा हॉर्सची माहितीसुद्धा लिहिलेली आहे। ते बघा हे खेळण्यांपासून बनवलेलं आहे, वेस्ट मटेरियलपासून सगळा हा हॉर्स बनवलेला आहे। इथे स्टॉल्समध्ये पण खूप वेगवेगळे व्हरायटीज आहे। इथे फक्त खायचे स्टॉल्स नाही, बाकी सगळे स्टॉल्स आहेत। आणि इथे खूप मस्त मस्त आहे, बघायला गेलो तर तुम्ही नक्की विजिट करा। हे 2 फेब्रुवारीपर्यंत आहे हे सगळं। आणि इथे वेगवेगळे इन्फॉर्मेशन्स पण दिले, त्या लोकांनी का बनवलं हे आणि कशा मटेरियल यूज करून ते बनवलं ते सगळं त्या लोकांनी इथे लिहिलेलं आहे। इथे झिप्सचं सगळं केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे सगळे इन्फॉर्मेशनसुद्धा लिहिलेली आहे त्या लोकांनी, त्यामुळे चांगलं आहे खूप। आणि खूप ह्या लोकांचे स्टॉल्स पण कॉस्टली नाही आहेत, रिजनेबल रेट्समध्ये आहेत सर। ऑलमोस्ट मस्त आहे यांचे मटेरियल्स किंवा कपड्यांची क्वालिटी पण खूप सुंदर आहे यांची। आणि इथे नक्की विजिट करा काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये। ते बघा काळा घोडा एवढा मस्त इथे लावलेला आहे। हा मेन एंट्रन्स गेट आहे आणि या साईडला एक्झिट गेटसुद्धा आहे। मस्त वेगवेगळे खूप छान बघण्यासारखं केलं आहे त्या लोकांनी। आणि कसं बनवलं ते सुद्धा सगळं त्याने इन्फॉर्मेशनमध्ये तिथे
बोर्ड्स लावले आहेत ते आपण रीड करायचे तिथे आणि आपण तिथे करू शकतो. आणि इथे फोटो सेशनसाठी पण खूप मस्त मस्त केलेले आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर इथं व्हिजिट करा. इथे मी फर्स्ट इयर आली आणि माझा अनुभव खूप मस्त होता इकडचा, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी आता दरवर्षी व्हिजिट करणार. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि इथे फ्रेंड्ससोबत यायला एक वेगळीच मजा आहे. इथे खूप मस्त मस्त रील्स चालू आहे ट्रेंडिंगला. सो तुम्ही पण हे बनवू शकता. इथे कॉन्टेंट आहेत ते छान छान जसे आम्ही बनवलेत तर तुम्ही नक्कीच बघा. खूप छान छान आहे. इथे क्वालिटी खूप छान आहे कपड्यांची सुद्धा, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे.